भारत आणि पाकिस्तान ह्या दोन देशांमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्याला काल फुल स्टॉप लागला किंवा तात्पुरता तरी स्टॉप लागलेला आहे। डोनाल्ड ट्रम्प तात्या यांनी मध्यस्थी केली आणि ह्या मध्यस्थीनंतर कुठेतरी हे थांबलं। पण ह्या सगळ्यामध्ये भारत देशाला बदनाम करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय मीडियाने केलं। भारतीय मीडिया ही नालायक आहे हे आपल्या देशातील लोकांना माहिती होतं, कारण हे लोक नोटामध्ये चीप आहे किंवा एक नेता इतका भारी आहे त्याचं जागतिक पातळीवरती असं वजन आहे तसं वजन आहे, ह्याला रशिया डरती है उसको अमेरिका भी झुककर मुजरा करता है, अशा पद्धतीच्या बातम्या ह्या लोकांनी ज्यावेळी परिस्थिती नॉर्मल होती त्यावेळी सुद्धा चालवल्या होत्या। आणि ह्या टीव्हीचा जो काही ऑडियन्स आहे ते घरातील बिचारे म्हातारे लोक असतात, त्यांना काही बघायला नसलं तर त्या अशा बातम्या बघत असतात। आणि बऱ्यापैकी जे काही मोदी भक्त म्हातारे आहेत अशा लोकांना नॉर्मल डे जेव्हा होते किंवा ज्यावेळी काही अशी परिस्थिती नव्हती, युद्धजन्य परिस्थिती नव्हती, त्यावेळी ह्या म्हाताऱ्यांनी सुद्धा त्या बातम्या बघितलेल्या होत्या टीव्हीवरच्या की मोदींचं जागतिक पातळीवरती असं वजन आहे तसं वजन आहे। अर्थात त्या फेक न्यूजच होत्या, पण एक मोदींची प्रतिमा निर्माण करण्यासाठी ह्या मीडियानी काही फेक बातम्या सातत्याने लावलेल्या होत्या आणि विशेषतः त्यामध्ये हिंदी चॅनल्स पुढे होते आणि आता देखील नालायकपणा करण्यात हिंदी चॅनल्सच पुढे आहेत। तर ह्या लोकांनी काय केलं होतं की जागतिक पातळीवरती मोदींची जी प्रतिमा निर्मिती आहे ती ह्या म्हाताऱ्या लोकांच्या मनात किंवा जे काही लोक घरात बसून टीव्ही बघतात त्यांच्या मनात इतकी मोठी करून ठेवली होती, त्यामुळे ह्या म्हाताऱ्यांच्या अपेक्षा ह्या नेहमीप्रमाणे वाढलेल्याच होत्या। मात्र कुठंतरी जाऊन आता जी काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये मोदींच्याकडून काहीतरी भलं मोठं काम व्हावं, मोदींनी पाकिस्तानचा सुपडा साफ करावा असं त्या म्हाताऱ्या लोकांना वाटू लागलेलं होतं। टीव्ही सातत्याने बघणाऱ्या लोकांना वाटू लागलेलं होतं की आता पाकिस्तानचे तुकडे करावे, दहशतवाद तर संपणारच होता पण पाकिस्तान ताब्यात घेणार आपण, अशा पद्धतीपर्यंत लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या। ह्या अपेक्षा वाढल्या कशामुळे तर नॉर्मल दिवसामध्ये ज्यावेळी कसलंही युद्ध नव्हतं त्यावेळी ह्या लोकांनी मोदींची प्रतिमा निर्मिती करण्यासाठी किंवा मोठी प्रतिमा दाखवण्यासाठी, लार्जर दॅन लाईफ दाखवण्यासाठी जे काही आकांड तांडव केलेलं होतं त्या आकांड तांडवातून लोकांच्या अपेक्षा अशा उंचावलेल्या होत्या। लोकांना वाटत होतं की मोदी आता पाकिस्तानला सुट्टी देत नाही, पाकिस्तानचे तुकडाच पडतो, अशा पद्धतीच्या अपेक्षा ह्या लोकांना होत्या। पण तिथं परिस्थिती ही सीमा भागावरती परिस्थिती वेगळी असते किंवा जे काही व्यापार उदीम असतो किंवा आंतरराष्ट्रीय संबंध असतात त्यामध्ये आपल्या देशाला कुठंतरी काही बंधनं सुद्धा पाळावी लागतात, त्यामुळं अशा परिस्थिती निर्माण होऊ शकतात। पण कुठंतरी दुर्दैवानं भारतीय मीडियामध्ये बसलेले लोक हे मोदींची प्रतिमा निर्मिती करण्याच्या नादात इतके वाहवत गेले की कुठंच काही नसताना सुद्धा इस्लामाबाद ताब्यात घेतलं, इस्लामाबादवरती हल्ला केला, कराचीच्या बंदरावरती हल्ला केला आणि ह्यामध्ये ते लोक इतके चवताळलेले होते की त्यामध्ये काही सैनिक नावाचे म्हणजे सैन्य लेव्हलचे जुने निवृत्त अधिकारी सुद्धा बोलवले होते। ते सुद्धा म्हणाले की INS विक्रांत वरून एक 3-4 ब्रह्मोस डागा आणि ती कराची बंदर आपल्या ताब्यात घ्या, असं इतक्या सोप्या पद्धतीने ते सांगत होते की लोकांना खरंच वाटू लागलं की आता पाकिस्तान आपल्या ताब्यात आलेला आहे। त्यामुळं लोकांच्या अपेक्षा उंचावलेल्या होत्या। पण दुसऱ्या दिवशी बघितलं तर कुठं काय, ती पाकिस्तान मधले लोक त्यांच्याही हातात मोबाईल आहेत, ते लोक देखील असे व्हिडिओ काढायचे आणि म्हणायचे की अरे इंडियावालो तुमने काल तर आम्हाला सगळं संपवून टाकला होता, आम्ही संपलेलो होतो, आमचा पुनर्जन्म झाला, लो हम आ गए, अशा पद्धतीनं इतक्या घाण पद्धतीनं ते व्हिडिओ करून टाकले की आम्हाला लाज वाटायला लागली। आता भारतातील सर्वसामान्य लोकांची तरी ह्यामध्ये काही चूक नव्हती, पण हे जे मीडियावाले होते ह्यांनी असंच स्टुडिओमध्येच खात्मा केला होता, पाकिस्तानचा निम्मा खात्मा यांनी
स्टुडिओमध्ये केला होता आणि त्याच्यासाठी अति भयानक म्युझिक वापरायचं, सायरन वापरायचं. त्या सायरनचं म्युझिक तर शेवटला वापरू नका असं आपल्या सैन्य दलाला सांगायला लागलं पत्रक काढून की मीडियावाल्यांनो तुम्ही साल्या हो हे म्युझिक वापरू नका, जे सायरन सारखं वाजवतात बॅकग्राऊंड म्युझिकला ते वाजवू नका असं पत्रक काढून आपल्या सैन्य दलाला सांगावं लागलं. त्यामुळं हे जी काही मीडिया आहे त्या मीडियाला कसलंही भान नाही की बाबा आपण काय रिपोर्टिंग करतो, त्याचा आपल्या देशाच्या प्रतिमेवर काय परिणाम होतो, ह्याच्याबद्दल ह्या साल्यांना काहीही लाज वाटत नव्हती. पण लाज वाटते ती आम्हाला. म्हणजे आता ती खेड्यामध्ये एक म्हण आहे, ग्रामीण भागात एक म्हण आहे की हागणाऱ्याने लाजू नये तर बघणाऱ्याने तर किमान लाजावे. म्हणजे समोर एखादा माणूस बसला असेल आणि तो उठत नसेल तर बघणाऱ्यालाच लाज वाटते. तशा पद्धतीची लाज आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. कारण पाकिस्तान इंस्टाग्रामवरती ट्रोल करतोय की आम्ही अजून जिवंत आहोत आणि तुम्ही ताब्यात घेतलं होतं, अशा इतक्या घाण आणि वाईट पद्धतीने ते ट्रोल करतायत. पण त्यांना हे फुलटॉस कुणी दिला तर आपल्या भारतीय मीडियाने दिला. एका व्यक्तीच्या प्रतिमा निर्मितीमध्ये कुठंतरी संपूर्ण देशाची बदनामी करण्याचा घाट ह्या लोकांनी रचला. त्यामध्ये सुद्धा काही भाजपची काही लोक आहेत, भाजप समर्थन करणारे लोक, त्यांना असं वाटतं की हे स्टुडिओ जे आहेत किंवा ह्यांनी ज्या फेक बातम्या लावल्या त्यामुळे सैन्याचं मनोबल उंच होतं. अरे वर्षानुवर्षे सैन्य तिथंच आहे, त्या सीमा भागातच आहे, त्यांना सगळे रिपोर्ट्स असतात, त्यांना काय परिस्थिती आहे त्याची सत्य वास्तव माहिती असते आणि त्यांचे मनोबल आधीच चांगलं आहे. ते भारतीय सैन्य अफाट ताकदीचं आहे, हुशार आहे आणि त्यांचं मनोबल हे साले वाढवणार हे दोन कवडीचे लोक, ह्यांना कोणी कुत्रं सुद्धा खात नाही. आणि हे लोक त्या आपल्या शूर सैनिकांचं मनोबल वाढवणार हे पटतं तरी का? अगदी नोटबंदी झाली तेव्हा सुद्धा दहशतवादाचं कुबाड मोडणार. त्या नोटीच्या याच्यात चिप आहे आणि त्या चिपमुळं कुठंतरी ती नोट कितीही खाली गाडून ठेवली असली तरी ती आपल्याला दिसणार. खरं तर त्या 2000च्या नोटीत चिप नव्हतीच आणि 2000ची नोट सुद्धा बोंबलत गेली, म्हणजे मार्केटमधून गेली. हे सगळं काही झालेलं होतं. दहशतवादाचं कंबरड मोडणं वगैरे हे सगळं मीडियानं आपल्या डोक्यात घातलेलं होतं आणि आज रोजी त्यातील एकही गोष्ट खरी होत नाही. फक्त मोदींची प्रतिमा निर्मिती करण्यासाठी माध्यमांनी जो काही अकांड तांडव केला तो आपल्याच देशाच्या अंगलट आला आणि आपल्याच देशाची फटफजिती आंतरराष्ट्रीय पातळीवर उडू लागली. आणि दुसऱ्या बाजूला जे काही पाकिस्तानातली पोरटोरं आहेत किंवा बायका आहेत ह्यांनी सुद्धा व्हिडिओ काढले आणि आपल्याला ट्रोल केलं. आणि हे दिवस आपल्याला बघायला लागले ते ह्या नालायक मीडियावाल्यांमुळे. आता ह्या लोकांनी जरी माफीनामा मागितला असला तरी किमान आता ते सुधारतील अशी अपेक्षा आहे का? तर हे सुधारणार नाही. एकदा जी ह्यांना चटक लागलेली आहे, अशा फेक न्यूज पसरवायची जी चटक लागलेली असते ती साधारणपणे सहजासहजी जात नाही आणि ती जाणं इतकं सोपं नाही. त्यामुळे हे सुधारतील अशी अपेक्षा आपल्याला करता येणार नाही. आता आपल्यालाच आपले कान सावध ठेवायला लागतील. आणि कुठंतरी भक्तांना देखील आता वाईट वाटलेलं आहे की अशा पद्धतीने आपल्याला पाकिस्तानी लोक ट्रोल करायला लागले. त्यांचं काहीही उद्ध्वस्त न होता ते आहेत तसे व्यवस्थित आहेत. ते उलट व्हिडिओ करून आपल्या भारतीय लोकांना ट्रोल करतायत किंवा भारतीय मीडियाला ट्रोल करतायत. हेच कुठंतरी चित्र दिसतंय. पहलगाममध्ये जे अटॅक झाला होता त्यामध्ये जे अतिरेकी होती त्यांची नावं अजून बाहेर आली नाहीत, त्यांना शोधण्यात आलेलं नाही. जरी दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले असले तरी ते लोक इथपर्यंत कसं आले याबद्दल कुणीही प्रश्न विचारलेला नाही या सरकारला. अशा बऱ्याच गोष्टी ह्या पत्रकारांच्या हातून सुटून जातात आणि नको ते माकडचाळी करतात. तुम्हाला ह्या भारतीय पत्रकारांच्या बद्दल काय वाटतं आणि विशेषतः हिंदी चॅनल बद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. धन्यवाद. थँक्यू.